हाय नमस्कार. काय करावं, हेडव घेतला आणि हेडवच मेचकट केला माझ्या हातनं. काहीच कळलं नाही. काय पाऊस कपडे काढत होती तर बघू शकताय कपडे एकदम असे भारी आणले ते शिवून. बघू कपडे कट झाला हेडवते. आता परत एकदा बनवलं. हे बघा कपडे आहेत का नाही, मस्त मस्त कपडे आणली शिवून. कपडे काय करावं लागतंय की घट आल्यात. घाटाला नवीन कपडे आराध्याला न ग बाई आणली शिवून 600 रुपये शिलाई देऊन. ही मामाच्या लग्नातली कपडे आहे ती तशी दिलती, पण आणली आम्ही शिवायला टाकली होती. मग आणली आता कुणी हवस पूर्ण करायची, आपणच करायची आहे की नाही. मग तर इकडं बघा भरपूर जणांना असं वाटतं बानूला मस्त घेऊन आई बसली. बानूच्या मांडीवर आई छान दिसते तर आई बसली बघा घेऊन बानूला. बघा कशी जीभ बाहेर काढून बसली, लागळती बसवल्यावर. लय आगाव पोरगी आहे, बघते का तरी आपल्याकडे. तर कसं वाटतंय दादा नवीन बंगल्यात? चांगलं वाटतंय का? ह्याच्यावर काढायचं का अजून एक मजला? काढू मग. हा तर बानूचं तोंड पुसायसाठी मी स्टॉप केलता. तर आणली बघा कपडे फिपडे, आपणच हवस करायची. मग त्यांना म्हणत असते मी कुठं जाऊ नका, आपलं दररोज 10 रुपये घेत जावा आणि पिऊन आपलं घरी बसत जावा. मग अजिबात कुठं जायचं नाही म्हणलं पावसा पाण्याचं, असं मी म्हणले त्यांना. कुठं म्हणजे पावसा पाण्याचं उगा आजारी पडायचं होईल म्हणून म्हणलं कुठं जाऊ नका, आपलं रोज 10 रुपये घेत जावा, घरनं जाऊन पिऊन आपलं येत जावा ना, भाकर फिकर खाऊन मस्त असं बसत जावा. तर आमची आई बघा कशी बसली आहे, बानून आई कशी बसली बघा. भरपूर जणांना वाटतं की आईच्या मांडीवर बानू कशी छान दिसती, असं तसं. लाईट गेली बरं का, त्यामुळं अंधार अंधार दिसतोय जरा. तात्याचं तोंड आमच्या दिसेना, आमच्या तात्याचाच कलर तसला आहे. तात्याचाच कलर तसला आहे, आमचा कलर नाही बाई तसा, आमच्या तात्याचाच आहे तसला. मग काय तर हत्ती निघल्या, हत्ती गरजतो काय म्हणते ती त्याला, हत्ती गरजतो काय. हा हत्ती आणि पाडतोय बघा भीती, असं आम्ही पहिलं म्हणायचो. तर पाऊस बघा चालू झाला, दाखवते मी तुम्हाला. पहिली बिताड होती व बघा, बघितला का पाऊस. पहिली माळवाद आणि तसले याची बिताड कशाची, भेंडीची तर कुठं बघायलाच नाही. आणि खरंच पहिलं होतं. पहिली घरं एक नंबर होती, पण आताची घरं नुसती डुप्लिकेट झाली ती बघा. मग सिमेंट डुप्लिकेट, वाळू डुप्लिकेट. आता वाळू सुटली ती ढस आहे. मग काय हे काय असं खड्डा पाडायला, हे काय सारवून घेतलं की खड्डा पडलं म्हणून झोपलं तात्या. तर आमच्या तात्याला सारखं झोपायचाच येड आहे बघा. जरा हिंडा म्हणलं तर अजिबात हिंडत नाहीत. छत्री घ्यावा, हिंडावं, हिंडल्यावर जरा पायरे का मग हलकी वाजवावं. उद्या सोमवारी तुमची बायको यायची जेवायला. हा आता पहिली नव्हती वय बायको तुमची, रखमा सोमनाथ भोलेराव है की नाही. रखमा आता बकमा. ही ती रखमा आणि ही बकमा. हिला बी रखमाच म्हणते ती गावातल्या बाया बरं का. बरेच कसं आहे माहिती का, आपली नीती चांगली असली ना तर सगळी दुनिया आपल्याला चांगली दिसते. म्हणजे माझा म्हणायचा उद्देश असा आहे की गावातली मराठीची माणसं एवढी चांगली आहेत की घासातला घास देतात खायला, अशी माणसं आहेत. आणि म्हणूनच वडील एवढं आजारी पडलं होतं का नाही, मरणाच्या दारातनं परत आलं का तर आशीर्वाद, काहीतरी पुण्य केलं म्हणून. कसं असतं माहिती आहे का, पुण्य केल्यावरच ह्या गोष्टी घडतात. असं कधीच झालं नव्हतं किंवा झालं मला माहीत नाही, पण माझ्या डोळ्यासमोर तर असं पहिल्यांदाच झालं की नाही का मेलेला. आणि तात्या आपण तात्याला चित्रू, तुम्हाला मेल्यावर वरचा स्वर्ग बघून आलाव का बघा, फोटो वाटलं तर बघा.
ते आताच नाही कॅमेरा म्हणता तुम्ही कॅमेरा फुडलं तसं बोलायला लावतात, पण याच्या आधी पण आम्हाला बरेच वेळा म्हणले की आम्ही वरचा स्वर्ग बघून आले. आणि उगाच म्हणत नाहीत बायांमध्ये बसून काय म्हणतात बायांमध्ये बसून उगा अख्खं गाव म्हणत नाही भाऊ भाऊ समभाऊ समभाऊ, कोण सुद्धा विसरत नाही आमच्या वडिलाला, माहितीये का. म्हणून काहीतरी पुण्य माझ्या वडिलांनी केलं म्हणून आज ती आमच्यामध्ये आहेत. आणि देव करू असं कडपर्यंत जाव, आहे की नाही. मग काय म्हणतात कुत्र्याच्या सापाच्या शापानं काय ग म्हण आहे ते, साप मरत नाही, कुत्र्याच्या शापानं साप मरत नाही, असं काहीतरी उदाहरण आहे, येई नाही मला. पण तसंच तर माहिती आहे का. आता माझं आमची फॅमिली आहे, आम्ही घरातलं बनवणार, कुणाचं बद्दल आपल्याला बोलायला पण नको आणि आपल्याला काहीच नको, बरोबर आहे का नाही. आपण आपल्या घरातले ब्लॉग दाखवायचं, पहिल्यापासून तेच दाखवत आलो, मग आता पण तेच दाखवायचं. बरेच जणांचं असं कमेंट म्हणतात नाही का, तुला चॅनल खोलून दिलाय आणि तू अशी लागली बोलायला. मी चॅनल आधीच खोललेला होता, फक्त ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, पण अजून मला काही तोंड उघडायला लावू नका. कसं आहे माहिती आहे का, कमेंट करणारं तुम्हीच लोक भांडण लावत असताय आणि तुम्हाला भांडणं पण खरं असलेली कळत नाहीत आणि खोटे असलेली बी कळत नाही. कशाला लोकांमध्ये भांडण लावत बसताय, नका लावत जा भांडण. तुम्हाला बघू वाटलं बघा हेडेव, नाहीतर वरी टाकला की ना मी कुणाचा हेडेव बघत आणि ना मी कुणाला बोलत. त्यामुळं कुणी माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन मला कुणाबद्दल विचारायचं पण नाही आणि कुणाबद्दल बोलायचं पण नाही. जे माझं काय असेल ते बोला, जे माझं काही नसेल ते नका बोलू. मला दुसऱ्या विषय अजिबात प्रश्न पण विचारायचा नाही आणि किंवा काय नाही. जे माझं चाललंय चालू द्या, जगू द्या. आम्हाला लेकरं बाळ आहेत ते तर सगळ्यालाच आहेत, पण माझ्यासारखं कुणाला नाही. म्हणजे बानू कशी आहे तिच्या माझ्यासारखं कुणाला लेकरू नाही, त्यामुळं मला तिला जगायचं आहे. आणि आपण जाणार आहे लवकरच वीटभट्टीवर, कारण बानूसाठी एक मोठी अशी वस्तू घ्यायची. जे बानूला पैसे आलेलं होतं का ते खर्च झाला घरामध्येच, कारण दुधालाही खर्च झाला, कामं नव्हती. 2 दिवस कामाला गेलते मी खुरपायला, पण तेवढ्यात घर भागतं का हे तर तुम्हाला पण माहिती आहे. मग त्यामुळं जे पैसे होतं ते खर्च झाला. मग आता बानूला कमी पडतात 12-13 हजाराची ती वस्तू आहे. ती वस्तू मला आणायचीच आहे बानूसाठी, त्यासाठी. आणि अजून काही गोष्टी आहेत, कारण मला एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे काय विषय आहे, लोकांचं देणं आहे माझ्यावर 10-11 हजार, ते फेडायचे. त्यासाठी मला वीटभट्टीवर मी जाणार आहे. तर तिकडलं ब्लॉग नक्कीच तुम्हाला बघायला भेटत. आवडतात की तुम्हाला वीटभट्टीवरलं, मग जाणार आहे मी वीटभट्टीवर. आत्ताच नाही पण उद्या जायची कदाचित मी. बघू पैसे एखादी सेकंड गाडी घ्यावं म्हटलं, आहे की नाही. बघा जावं लागतंय आहे, काय करते सांग बरं. कष्ट ही करावंच लागतंय. ही बाबा पडायला लागला पाऊस आणि काय करायचं, घरात एका खुरपणावर नाही भागत. तर चला हेडे आवडला असलं तर नक्कीच लाईक करा पटापटापटा. 2 लाख 1 लाख लाईक झालं पाहिजे पटापट. कालच्या हेड्याला कसं 1 लाख लाईक झालं, तर या पण हेड्याला पटापट पटापट दाबून टाका. चला बाय. आमच्या बानूला करावं बघा